नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आता हिवाळ्यामध्ये खूप छान अशा वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळतात किंवा खायला मिळतात। तर आज मी तुम्हाला शलगम किंवा गाठ गोबी याची रेसिपी दाखवणार आहे। याची खूप छान अशी भाजी होते। तर हे बाजारात दोन प्रकारे मिळतात, तर एक हिरव्या कलरचा आणि एक थोडासा बीट सारख्या कलरचा असतो। ही कंद भाजी म्हणून ओळखली जाते। तर याची बघा मी पानं काढून घेतलेली आहे। आपण पानं सुद्धा भाजीमध्ये वापरू शकतो। तर आता ही वरची साले मी काढून टाकणार आहे। तर छान असं आपण याची साल काढून टाकायची आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व साली काढून घेणार आहोत। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी पण आहे आणि चविष्ट पण आहे, तसेच आयुर्वेदिक दृष्टीने फार उपयोगी सुद्धा आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइबर करायला विसरू नका। तर आता बघा इथे आपली सर्व साले काढून झालेली आहे। त्याची पुढची आणि मागची टोके मी काढून टाकलेली आहे। तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता। तर मी असे हे लांबट उभे काप करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बटाट्यासारख्या फोडी सुद्धा करून घेऊ शकता। तर या पद्धतीने इथे कट करून घेत आहे। त्याचबरोबर थोडीशी कवळी पाने सुद्धा मी यामध्ये टाकत आहे। आता एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहे आणि 1 चमचा मोहरी। त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। पाच 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये मी वाळलेल्या लाल मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत आणि त्या 1 चमचा वापरणार आहे। तुम्ही ते हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट सुद्धा वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेत आहे। खूप छान अशी सुकी भाजी तयार होते आणि चवीलाही खूप चटपटीत लागते। त्यानंतर बघा एक बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेत आहे। त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण बारीक कट केलेले शलगम किंवा गाठ गोबी टाकणार आहोत। अगदी बटाट्याची भाजी करतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही ही भाजी तयार करू शकता। टिफिनवर देण्यासाठी सुद्धा फार लवकर तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। तर हिवाळ्यामध्ये बघा खूप छान छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येत असतात। तर त्यातलीच ही भाजी आहे। ज्याप्रमाणे पालेभाज्या, फळभाज्या, त्याचप्रमाणे ही कंदभाजी म्हणून ओळखली जाते। अगदी शिजतेही फार लवकर। तर बघा इथे भाजी छान सुक्की झालेली आहे आणि शिजली सुद्धा आहे। तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे।